तर नमस्कार मित्रांनो. तर आज पप्पा ऑफिसला गेले. मी सोडायला गेलो नाही आज, कारण गाडी चालू होणं झाले आणि येताना पण आता त्यांनी शेतीच आठवणं, गाडी चालू होत नाही आज. आणि तिकडं आज काही स्पेशल नाही तेवढं. दररोजचं डेली रुटीन चालू आहे. सोयाबीनची भाजी बनवली आणि इथं खाली चपात्या. तिथे झोपली आणि आता सौरवचा ब्लॉग बोलून उठलो. ते साहिलसोबत प्रँक करला तस. मग काय तुमचं काय चाललं सांगा. तर मित्रांनो, आज एक नवीन ट्विस्ट आलाय. ते म्हणजे अचानकच घरी गोलू आलाय. तुम्ही बघा. आणि गोलूसोबत अंकल आंटी दोघं पण आलेत. अंकल जरा काय थकलेत म्हणून आराम करायला तिकडं, आणि गोलू मोबाईल बघायला, आंटी मम्मी पप्पाला बोलत बसलेत. तुम्हाला एक आज दाखवतो. माझं लहान असतानाचं, म्हणजे आमचे एक शेजारी होते, चांगले होते, निलंग्यात होते, चांगले होते एकदम. त्याने मला बहुतेक मी 4थीला काहीतर होतो त्यावेळेस त्याने मला गिफ्ट दिले ते बड्डेला. मी बघा, प्रिंटेड कप आहे माझ्या फोटोचा. त्यावेळेस त्याने मला गिफ्ट दिले. मी 4थीत होतो तेव्हापासून आणखीन मी याला सांभाळून ठेवले. लवकरच आता एक ट्रायपॉड घेणार आहोत. आपल्याला ट्रायपॉड घ्यायचे लवकरच. तुम्ही मला सजेस्ट करा की कोणतं वाला घेऊ. कंपनी चांगली, गॅरंटी वॉरंटी जरा चांगली असावी असे सजेस्ट करा. मला दाखवतो फोटो काय करायला. आरसा बसल्या. तो आंटीनं गोल्याच्या हातातला मोबाईल घेतलाय. गोल्याचं तोंड बघा. आणि हे नंतर पारशीच आहे. आंघोळ केलं नाही. किती वाजल्यात बघा, 2 वाजल्यात. आंघोळ केलं. आता गोल्याला हसू येईल. इथं सगळ्यांचं जेवण चालू आहे. तर मित्रांनो, गोलूचं ते सगळ्यांचं जेवण झालंय. बघा इथं कसं कसं. आणि आता बघा किती वाजलेत, 3:30 वाजलेत. 3 वाजून 18 मिनिट. आणि बाकीचे सगळे तिकडे बसलेत तिकडल्या रूममध्ये, बेडरूममध्ये. आणि गोलूच्या इथं शॉर्ट्स चालू आहेत. बोलणारच का काय? बोल ना मग काय पण तुम्हाला. आणि मोठे सगळे तिकडे बसले. बसलो होतो इकडे. दिदी आली तुला. आत्ता आंघोळ केली. 3:15 3:30 झाले. आत्ता आंघोळ केली. 3:30 वाजले. तर मित्रांनो, घरचे सगळे गेलेत बाहेर शॉपिंगला. घरी फक्त मी आणि पप्पाच आहोत. पप्पा आता झोपलेत सध्याला. मी असंच बसलो होतो.